आता पारड्याचं काय आता 50 बॅनर आता कसं पारडं जड म्हणजे आता काय करावं लागेल? हा? सगळ्याला द्यायचं हो. काय? हो हा? जेवढं आहे तेवढं शिक्क मारीत बसायचं. आता तर दादांना ती वाईट वाटायचं. अरे माझ्यासाठी एवढी बंदोबस्त कशाला लावता तुम्ही? हो का? काय गरज आहे बंदोबस्तची? हा, हा, हा त्या लोकांना उन्हात का उभा करता? हा, अशी दादाची भावना होती. दादांवर पुरं लक्ष आहे. आहे ना? आणि दादा गेलं ती सारं गेलं आता. बरं, अजितदादा नेता कसा होता एका वाक्यात सांगायचं झालं तर? ती नेत्याचा नादच नाही करायचा ध्यानात ठेवा. एक नंबरच नेता होता तसा जन्मायला लय टाइम येतील, लय दिवस येतील ध्यानात ठेवा असा तयार व्हायचा. तुमच्या तालुक्यावर जरा जास्त लक्ष होतं. पाव शेजारी आम्ही त्यांची दादा. शेजारी, हा. बारामती शेजारी शेजाऱ्याला काटा पडला तर दादा पट दिशी पळत येत होती. हो. जेडपी पंचायत समितीचा ग्राउंड रिपोर्ट घेत आहे ना, आम्ही इंदापूर तालुक्यातील निर्वांगी गावात आलोय. निर्वांगी गावात हा चौक आहे आणि या चौकामध्ये एक कट्ट्यावर बसलेले लोक बघा, मस्त मध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्र बसलेले आहेत. त्यांच्या मनात काय आहे? काय तुम्ही कुठलं आहे? जरा हिथं काय कुठलं गाव? तुम्ही कुठे निघाले? आम्ही आता सरपोडीत चाललोय. सरापडी इलेक्शनचं काय आलं की इलेक्शन आलंय, करू नियोजन आपलं इलेक्शन. कोणाचं पारड जड आहे? पार्ट जर डोले सरांच आहे. हा? डोले सर, हा, ह्या बाजूला डोले सर आहेत. हा. हा, हा. बर बर, तुम्हाला काय वाटतं? डोले सर. हा? डोले सर. डोले सर, बर असू द्या, चला. ओ मामा, काय रोज असं निवांत बसता का तुम्ही? मग काय करा, रोज बसायचं तर गुडघेन चाला येत नाही माझ्यावर. काय कुठं उपचार नाही, हा. कुठं काय सरकार कुठं अनुदान देणार, सायकली देणार, कुठं काय करीन. आता बसायचं आपल्या गुडघ्याला पट लावायचं, बर. जायचं जेवायचं आणि झोपायचं. आता बरं दुसरं काय आहे? रोज असतात का इथं सगळे? बर, मग बसू का मी पण थोडा वेळ? बघा. इथं असू द्या, या अलीकडे या. तुमचं कुठलं गाव? गाव कुठलं आहे? इथंच आहे मी. बर, आता इलेक्शन आलं की मग हा नाही मग आता हे कोणाचं पारड जड वाटतं हे इकडं? आता पारड्याचं काय आता 50 बॅनर आता कसं पारडं जड म्हणजे आता काय करावं लागेल? हा? सगळ्याला द्यायचं हो. हो हा? जेवढं आहे तेवढं शिक्क मारीत बसायचं. आता शिक्का नाही, आता बटन आहे. बटन दाबायचे जेवढ्याला दाबे म्हणते तेवढ्याला. बर, ऐका की का 28 तारखेला अजितदादांचं दुर्दैवी निधन झालंय, हा. बरोबर? एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं दादांविषयी काय सांगचाल? कसं व्यक्तिमत्व होतं किंवा काय? बघा, आम्ही तुम्हाला काय सांगायचं, आम्ही अंगठ्या बाजू माणूस आहे. होय होय. आम्ही कसं घासाला, हा. आम्ही फक्त त्या गाड्याला मत देणार तुम्हाला सांगतो. बर बर बर, आमची विषय आहे. बघ बाकी कुणी येऊ द्या, बघा तुम्ही आम्ही असू द्या काय, बरोबर पण आम्ही बरोबर. गाडल्याशिवाय शिकाय द्यायला कुणी येऊ द्या काय होऊ द्या. आम्हाला ही दादाचा विषय आम्ही दादाला बरोबर. करणार. लक्ष अजितदादांना तुमचं काय मत? आमचं सगळं ते इथं गावातच आहेत. तीच आहे. दादाला बर बर बर. ओ मामा, आव थांबा की. मला माझं बर बर बर, असं चला असं. तुमच्याकडे बी काय नाही. नाही नाही, मी काय विचारतच नाही तुम्हाला. मला फक्त का पाहण्याचे तुमच्या बरोबर. तुमचं गाव तरी सांगता येईल की तुम्हाला? नाही सांगता येत. नाही सांगता येत. हा? इथलंच आहे का कुठलं? काय आता कुणाची बाजू पारड कुणाच जड वाटतं? सांगतात आपल्याला, आम्ही ती राजकारणात लोकच नाही. राजकारणातील लोक नाही. असू द्या, चला. काय तुम्ही सांगा आता, बोला. काय वाटतं आता? हे सगळं राजकीय समीकरण झालं, काही दुर्दैवी घटना झाल्या, वातावरण इकडं कधी इकडं असं होतं. आता कोणाचं पारड जड वाटतंय? तसं बघायला गेलं तर सध्या दुःखद घटना आहे. होय अशी दादाची घटना घडायला नाही पाहिजे ती. होय होय, कोणाच्या स्वप्नात बी वाटलं नव्हतं की अशी घटना घडेल. बरोबर. सर्वांना दुःख झालेलं आहे, फार दुःख आहे. आणि मी असताना मुंबई पोलीस आहे. बर बर बर. मी मुंबईमध्ये पोलीस नोकरी केली. दादा बरोबर बंदोबस्त केलेला आहे. मी दादांचं काय सांगताय? संरक्षण केलेलं आहे. काय सांगताय? हा. कुठल्या साली? मी 1900 बर, किती वर्ष आहे? काय किती वर्ष होता त्यांच्या बरोबर असं? त्यांच्या बरोबर नाही, पण आमच्या पोलिटिशियनला, आझाद मैदान पोलिटिशियनला, इलेक्ट्रिक हाऊस बोर्डाला ते मिटिंगला यायचे. बरोबर बरोबर. तर त्यांचा बंदोबस्त आम्ही करायचो तिथं. बर बर बर. पण ती आम्ही बंदोबस्तला असायचो हा. तर दादांना ती वाईट वाटायचं. अरे माझ्यासाठी एवढी बंदोबस्त कशाला लावता तुम्ही? हो का? काय गरज आहे बंदोबस्तची? हा 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 या लोकांना उन्हात का उभा करता? हा हा. अशी दादाची भावना होती. भावना होती खरं. हा हा. दादा सर्वांचा विचार करणारे होते. होय. मी येतोय म्हणशील एवढ्या लोकांना उन्हात थांबवू नका, हा, हा. तेवढा त्रास देऊ नका. होय होय होय. काय दादा एवढे निर्मळ आणि लोकांचा विचार करणारे होते. होय होय. पण ही अशी घटना घडली, फार बेकार वाटते. फार बेकार वाटत. तुमचं नाव काय? माझं किसन भोसले नाव आहे. इथलंच ना तुम्ही?
मी इथलं नाही, मी अकलूजचा आहे. अकलूजचं आहे. बरं बरं ही सासरवाडी आहे माझी. सासरवाडे बरं. मी तर पाहुणा आहे इथं. नाही नाही असू द्या असू. चला एक तरी चांगल्या आठवणी तुमच्या माध्यमातून जाय. तुम्ही कुठले? आता तुम्हाला डायरेक्ट प्रश्नच विचारतो, राजकीय दृष्ट्या कुणाचं पारडं जड वाटतंय? दोन्ही सारखीच. दोन्ही सारखे. मग आता हे दादांची दुर्दैवी घटना झाली, ह्याची भावनिक साथ लोकांची काही जास्त ओढणार नाही का? नाही दादांवर पूर्ण लक्ष आहे. आहे ना? आणि दादा गेलं ती सारं गेलं आता. बर बर पण त्यांना साथ दिलीच पाहिजे हो त्यांना शेवटी. बर. तुमचं कुठलं गाव? इथलंच आहे गाव. इथलंच हा. आहे. काय वाटतं आता हे सगळं बघताय तुम्ही, पारडं कुणाच जड आहे? पारड राष्ट्रवादीचेच राहणार दादा. बरोबर बरोबर काय? बरं. आणि 2004 साली हम्म. माझा आणि दादाचा प्रसंग आला होता. बरं बरं. मी एक स्टेटचा खेळाडू आहे कबड्डीचा. कबड्डीचा स्टेटचे खेळाडू मला बसू द्या जरा ह्यांच्या बरोबर. दादांना कबड्डी आवडायची बरोबर आहे ना? कबड्डी आवडायची. हा. मी राजवर्धन मधनं खेळत होतो, बरं म्हणजे हर्षवर्धन पाटलाच्या मुलाच्या टीम मधून. बरं पण माझं जिल्ह्याला सिलेक्शन दादानी केलं होतं, बरं विरोध असून सुद्धा. बरोबर. खेळाडू चांगला आहे म्हणून त्यांनी चांगलं मला सहकार्य केलं. बरोबर बरोबर. आणि आम्ही पुणे जिल्ह्याला 2004 साली फायनल मारून दिली होती, हा हा हा. काय? बरोबर. पहिला नंबर काढून. बरं आता हे वातावरण मग आता दादांची दुर्दैवी घटना झाल्यानंतर वातावरण त्यांच्या बाजूनी झालंय का आता? कारण त्यांच्या कसं- बाजूनेच होतं. आधी त्यांच्या बाजूने आधीच त्यांच्या बाजूने होतं. त्यात आता दादा मामा आणि, एकत्र, भाऊ त्याच्यामुळे सगळे- अधिक भर पडली. बरोबर बरोबर. हा. काय होतंय, मी ग्राउंड रिपोर्ट घ्यायला जातोय, परंतु लोक आहेत ना, लोक मला दादांच्या आठवणी सांगतायत. ह्याच्यावरून विचार करा की जरी बारामती आणि इंदापूर तालुका 50 किलोमीटर अंतर असेल, आता महाराष्ट्रातच त्यांना एक चांगलं स्थान होतं किंवा काय, पण इंदापूरवर खास त्यांचं लक्ष होतं. इंदापूर जे तालुक्यातली जी लोक आहेत त्या लोकांवर जास्त खास लक्ष होतं. इथं जरा लोक आहेत आणखी, त्या लोकांना पण आपण थोडस बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणता, कुठलं? तुम्ही इथलंच का? बसा की, अहो बसा की. औ बर 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 बर. ऐका की, काय बोलूच नका की, मला नावच विचारायचंय फक्त. काय नाव नाही? बर हा, बोला बोला चला. काय बोलायचं? काय आता काय राजकीय आता नाही बाबा, राजकीय नाही आपण. बरं, कुणाचं पारडं जड? कुणाच्याच पार्टीचं नाही. बर आम्ही शेतकरी आहे. बर, शेतकरी आहे. चला, अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं हो. बरोबर. हा. एक नेता म्हणून कसं तुम्ही त्यांच्याकडे पाहायचं? आता नाही येत ते. नाही नाही, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू. नेता चांगलाच होता की. बर बर बर, असं चला. तुम्ही कुठलं? इथलंच का मग? बर 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 बर, तुम्ही बोला चला. काय तुमच्या इथली लोक बोलतच नाहीत राव. काय बोलू दे आता त्यांना द्या ना टोहा म्हणा. काय 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 आता कुणाचं पारड जड आहे इकडं? इथं पारड आहे द्या ना टो गाड्याळ्यात जड. हा. गाड्याळ्यात आहे जड पारड. आता हे मामा त्याच्यानंतर भाऊ एकत्र आल्यामुळे हे सगळं जड झालंय. झालंय आणि त्यात दुर्दैवी घटना पण झाली. लोकांची भावनिक साथ होईल ह्याच्यात काय वाटतं? हो, होणार की भावनिक साथ. काय अडचण नाही द्या ना टो आहे. बरं, अजितदादा नेता कसा होता एका वाक्यात सांगायचं झालं तर? ती नेत्याचा नादच नाही करायचा ध्यानात ठेवा. एक नंबरच नेता होता. तसा जन्मायला लय टाइम येतील, लय दिवस येतील ध्यानात ठेवा असा तयार व्हायला. होय होय. एक नंबर नेता म्हणजे असा महाराष्ट्रात ध्यानात ठेवा अजित पवारासारखा जन्मायला नाहीच ध्यानात ठेवा. हा, हे दोन तीन ध्यानात ठेवा असा देशात ध्यानात ठेवा. एक नंबर नेता होता ती ध्यानात ठेवा. आणि कार्यकर्ता बी तसा होता. काय यार तुम्ही बोला की रे. बर चला, असू द्या. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तरी बोलला. तुमची टीम काय बोलली नाही पण? नाही बोलू त्या टीमला ध्यानात ठेवा. कसं आहे ध्यानात ठेवा त्यांना व्हायचं. आता चांगलं ध्यानात ठेवतो. बोलाय त्यांना व्हायचं अडचण येते ध्यानात ठेवा. भेटे ती. हा, नाही नेता तसा चांगलं. अजितदादा सारखा नाही. बोलायचंय का? अरे वा वा वा. बघा तुमचं गाव कुठलं? माझं गाव निर्वांगी. निर्वांगी इथलंच की. आता काय इलेक्शन आलं, काय वाटतं कुणाचं पारड जड आहे? आता तसं लोकांची सहानुभूती अजितदादा पवारांना झाली पाहिजे. लोकांनी एक महाराष्ट्राचा हिरा गमावलेला आहे बरं का. बरोबर महाराष्ट्राची कजून भरून येणारी ही नुकसान झालेलं आहे. बरोबर. आणि एक जे पवार कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर पडलेला आहे, त्या डोंगराला सामोरं जाण्यासाठी सर्व जनतेने त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आता जनतेने सहकार्य करावं, पण हे दोन्ही राष्ट्रवादी एक यावं असं वाटतंय का? हो, वाटतंय. काय तरी चांगली कोणतरी गोष्ट आहे. मिठाचा खाडा टाकतोय, मग ती खाडा बाजूला केला पाहिजे. चांगली गोष्ट आहे बरं का, चांगली गोष्ट आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्राला हम्म. उभारी नेण्यासाठी हम्म, हम्म. दोन्ही राष्ट्रवादीने एकावं असं माझं मत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं पण तेच म्हणणं हो. आलं आता. पण ठीक आहे, आता हे एकंदरीत तालुक्यातली जर परिस्थिती घेतली बरं, हा, जिल्हा परिषद हा. आणि पंचायत समिती हा कोणाचं पारड मला तसं वाटत नाही की एकंदरीत तालुक्याची परिस्थिती बघितली तर सध्या राष्ट्रवादीचं पारडं पश्चिम महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात जड आहे. महाराष्ट्र सहानुभूतीमुळे सहानुभूतीमुळे जनतेच्या सहानुभूतीमुळे पश्चिम महाराष्ट्रात नाही, पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे हा. पारडे हे जड आहे. महाराष्ट्रात हा? महाराष्ट्रात देहनाटवा जडच आहे ती पहिल्यापासून पारडंच जड जड आहे का की त्या दादांचं जे कर्तृत्व होतं, नेतृत्व होतं, ते सर्व पक्षाला मान्य होतं. बरोबर. हा, भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, तुमच्या तालुक्यावर जरा जास्त लक्ष होतं. शेजारी आहे आम्ही त्याची दादा. शेजारी, हा. बारामती शेजारी शेजाऱ्याला काटा पडला तर दादा पडदेशी पळत येत होती. हो. कळलं असा तो नेता होता. हा. कळलं दादा होताच तसा देहनाटवा. माढा तालुका असून दे, सोलापूर जिल्हा असून दे, पुणे जिल्हा असून दे, नगर जिल्हा असून दे, हे शेजारी जेवढे जिल्हे होते, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, याच्यासाठी दादांचं कर्तृत्व होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्राचं होतं. हा. तुमचा हे असून दे, मराठवाडा असून दे, विदर्भ असून दे, नांदेड असून दे, बाकी सगळे उस्मानाबाद कुठले बी असून दे, हो, हो. महाराष्ट्राचे जेवढे जिल्हे आहेत, हम्म. 27 जिल्हे जे महाराष्ट्रात आहेत, त्यासाठी दादा एक हेच होते. हो. कार्यकर्त्यांनी चला. आता तसं- एकंदरीतच बघा, एकंदरीतच आपण निर्वांगी गावात आलतो आणि निर्वांगी गावामध्ये काही लोक बोलली नाहीत आम्हाला, पण काही लोक बऱ्या प्रमाणात चांगलं त्यांनी त्यांचं जे काय मनातलं आहे ते व्यक्त केलं. ग्राउंड रिपोर्ट घेत होतो. ग्राउंड रिपोर्ट घेताना बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच म्हणजे सगळ्या प्रमाणात, या निर्वांगी गावात तर सगळ्या प्रमाणात दादांविषयी सहानुभूती असल्याने घड्याळाचं या ठिकाणी पारडं जड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, निर्वांगी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हम्म? हा, घड्याळाचं येणार. येणार आहे. हा, हा, 100% काय अडचण चला, नाही. ओके. हो. खूप खूप धन्यवाद. हो, हो. असंच सहकार्य करा. हाय, हाय. लोकांनी तुमच्यासारखं बोललं पाहिजे. आम्ही नाही, गेल्यावर नाही. बोलतच नाही ती. आम्ही पहिल्यापासून पवाराची माणसं आहे देहनाटवा जलामल्यापासून. कर्नाटकात गेलो का नाही हा. तरी आम्ही निर्वांगी म्हणून गाव सांगितलं तर ओळखत नसायचे. आम्ही म्हणायचो शरद पवारच गाव आहे. हा. मग कर्नाटकात तिकडं उटी, म्हैसूर, हा. देहनाटवा त्या भागात गेलो का नाही व्यापार करायला, हा. त्या टायमाला म्हणलं का नाही हा. आम्ही पवार साहेबाचं गाव आहे बारामती. हा. मग त्याच्यामुळे ती चालायचं देहनाटवा कर्नाटकात गेल्यावर. हा. मग त्याच्यामुळे आम्ही ती पवार साहेबाला आमचं वडील आम्ही पहिल्यापासून सोडलंच नाही ना अजून बी सोडत नाही देहनाटवा. चालतं. असा खेळ आहे. आणि काय नाही 100% घड्याळाच. चला चला, मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, निर्वांगी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.